मतदान केंद्रावर मतदान अधिकाऱ्यांची कार्ये. प्रथम मतदान अधिकारी. प्रथम मतदान अधिकाऱ्याकडे चिन्हांकित मतदार यादी असेल आणि ओळख पटवण्याची त्याची जबाबदारी असेल व ओळख पटवूनच क्रमांक 2 च्या अधिकाऱ्याकडे पाठवेल. दुसरा मतदान अधिकारी मतदाराच्या डाव्या हाताची तर्जनी पाहिल व त्यावर शाईने चिन्हांकित करेल. दुसऱ्या मतदान अधिकाऱ्याकडे नमुना 17A मध्ये मतदार नोंदवही असेल. तो नोंदवहीत ओळख पटविलेल्या व मतदान केलेल्या मतदारांचा हिशोब ठेवेल. मतदाराला मतदान करू देण्यापूर्वी त्याची नोंदवहीवर सही अथवा अंगठ्याचा शिक्का घेईल. तिसरा मतदान अधिकारी. मतदान करू देण्यापूर्वी हा अधिकारी मतदाराच्या तर्जनीवरील शाईची खूण तपासेल. दुसऱ्या मतदान अधिकाऱ्याने मतदाराला दिलेली वोटर स्लिप पाहूनच तिसरा मतदान अधिकारी मतदाराला मतदान कक्षाकडे जाण्याची परवानगी देईल व नियंत्रण युनिटवरील बॅलेट बटन दाबून मतदानाची परवानगी देईल. जेव्हा प्रधानशील मतदार मतदान करण्यासाठी येतो तेव्हा अधिकारी क्रमांक 1 खातर जमा करतो. मतदान प्रतिनिधीने आक्षेप घेतल्यास महिला मतदान प्रतिनिधीच्या द्वारे खातर जमा करूनच मतदानास परवानगी देण्यात येईल. जेव्हा मद्यप्राशन करून एखादा व्यक्ती मतदान केंद्रात येतो व अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घालतो अशा व्यक्तीला क्रमांक 1 चा अधिकारी केंद्राध्यक्षाकडे तक्रार करून पोलीस अधिकाऱ्याच्या स्वाधीन करतो. मतदान केंद्रावरील दिवसभराच्या महत्त्वाच्या नोंदी. मतदान केंद्राला भेट देणाऱ्या निवडणूक कर्तव्यावरील अधिकाऱ्यांच्या भेट पुस्तिकेत नोंदी घेणे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दर 2 तासांनी मतदानाची आकडेवारी पुरविणे. निवडणूक निरीक्षक, सूक्ष्म निरीक्षक यांच्या सूचना अंमलात आणणे. मतदानातील व्यत्यय व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असल्यास त्याबाबतची माहिती तातडीने देणे. त्यासंबंधी नोंदी दैनंदिनीत घेणे आवश्यक आहे. अंध व अपंगाचे मतदान. एखादा मतदार अंधत्व वा अपंगत्वामुळे मत नोंदवू शकत नाही अशी तुमची खात्री पटल्यास अशा मतदारांचे मत नोंदवण्यासाठी 18 वर्षावरील सोबती अथवा सहाय्यक नेमण्याची तुम्हाला परवानगी देता येईल.
अशा सोबतचे घोषणापत्र तयार करून घ्यावे. एकाच व्यक्तीस एकापेक्षा जास्त मतदाराचे मदतनीस म्हणून परवानगी देता कामा नये. मतदान केंद्रावरील मतदान अधिकारी व कर्मचारी यांना मदतनीस म्हणून काम करता येणार नाही. अशा सोबत्याकडून गोपनीयतेचे पालन होऊन मतदाराच्या इच्छेनुसार मत नोंदवल्याची खात्री करता येणार नाही. अंध व अपंगाच्या मतदानाची यादी नमुना VM5 मध्ये तयार करावी. अशी यादी स्वतंत्र लिफाफ्यामध्ये शेवटी मोहरबंद करावी. दुबार म्हणजेच प्रदत्त मतांची कार्यवाही. एखादी व्यक्ती अगोदरच मतदान करून गेल्यावर आणखी एखादी व्यक्ती मीच ती व्यक्ती असल्याचा दावा सांगू लागली व मतदान करू देण्याची मागणी करू लागली तर संबंधित मतदाराची आवश्यक ओळख पटवून तुमची खात्री पटत असेल तर अशा व्यक्तीकडून दुबार मत नोंदवून घेता येईल. अशा मतदाराचे मत आपले मतदान केंद्रावर पुरवण्यात आलेल्या मतपत्रिकेच्या व बाणफुलीच्या साह्याने नोंदवून घ्यायचे आहे. प्रत्येक मतदान केंद्रासाठी 20 प्रदत्त मतपत्रिका पुरवण्यात येतील. मतपत्रिकेच्या पाठीमागे केंद्राध्यक्षांनी प्रदत्त मतपत्रिका असे लिहून त्याखाली स्वाक्षरी करावी. दुबार मतांची यादी नमुना जोडपत्र VM3 चे भाग 1 मधील बाब क्रमांक 8 मध्ये घेण्यात यावी. दुबार मतांची यादी नमुना VM2 मध्ये ठेवण्यात यावी व त्यामध्ये दुबार मतपत्रिका दिलेल्या मतदारांची सही अथवा अंगठा घेण्यात यावा. दुबार पत्रिका व दुबार मतांची यादी एका स्वतंत्र लिफाफ्यात मोहरबंद करावी. मतदान संपविणे. मतदान संपविण्याचे विहित वेळेपूर्वी 100 मीटरच्या आतील सर्व मतदारांना रांग लावण्यास सांगावे. रांगेत उभे असलेल्या मतदारांना शेवटून पुढे अनुक्रमांकाच्या मतदान केंद्राध्यक्षांनी चिठ्ठ्या वाटाव्यात. त्यानंतर रांगेमध्ये कुणालाही थांबू न देण्याच्या सूचना पोलिसांना द्याव्यात. रांगेतील सर्व मतदारांची मते नोंदवून झाल्यानंतर कंट्रोल युनिटचे क्लोज बटन दाबून व पॉवर स्विच बंद करून मतदान प्रक्रिया संपविण्यात यावी.